आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। टेंबू उपसा जलसिंचन योजनेच्या पाईपलाईनवर असलेले एअर वाल्व निकामी झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाताना दिसत आहे। सातारा, सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीसाठी कृष्णा नदीतून पाणी उचलून ते मागणीनुसार दिले जाते। सध्या उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी असल्याने दिवसरात्र पाणी उपसा सुरू आहे। या योजनेच्या पाईपलाईनवर ठिकठिकाणी एअर वाल्व बसवण्यात आले आहेत। त्यापैकी रेल्वे गेट नजीकच्या 2 वाल्व निकामी झाल्याने यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे। कराड टुडे न्यूजच्या माध्यमातून आज सकाळी घेतलेल्या या दृश्यात आपण पाहू शकता की वाल्वमधून सुरू असलेली गळती। या ठिकाणी हाय व्होल्टेज टॉवर असून पाण्याचा फवारा तारांपर्यंत गेला असून कोणतीही घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने या निकामी झालेल्या वॉलची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे।